नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कल्याण डोंबिवली येथे झालेल्या डॉक्टरवरील हल्ल्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहे। येत्या सोमवारी सकाळी 6 वाजेपासून तर मंगळवारच्या सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास राज्यभरातील आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण पावडे यांनी दिली आहे। जर या दरम्यान शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर 1 ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा IMA ने इशारा सुद्धा दिला आहे। नियमित बाह्य रुग्ण विभाग, नियोजित शस्त्रक्रिया आणि नियमित वैद्यकीय सेवा बंद राहतील, मात्र आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार सुरूच राहणार आहेत, असेही डॉक्टर अरुण पावडे यांनी स्पष्ट केले आहे। या आंदोलनात आधुनिक वैद्यक, होमिओपॅथी, निमा, इंडियन डेंटल असोसिएशन, महाराष्ट्र परिचारिका असोसिएशन तथा विविध सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध वैद्यकीय संघटना सहभागी होणार आहेत। कल्याण डोंबिवली हल्ल्यातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र मेडिकेअर कायद्यात सुधारणा करावी, राजकीय हस्तक्षेप रोखण्यात यावे, रुग्णालयात 24 तास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, आरोग्य क्षेत्रातील हिंसाचार विरोधात शून्य सहिष्णुता धोरण राबवावे, केंद्रीय कायदा आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशा 10 मागण्या IMA ने शासनाकडे मांडल्या आहे। IMA चे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण पावडे यांनी सांगितले की हे आंदोलन सर्वसामान्य रुग्णाविरुद्ध नसून डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच राज्यातील आरोग्य सेवा हिंसा मुक्त करण्यासाठी आहे। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 1 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई, शेतकऱ्यांच्या अडचणी आदींची माहिती आमच्यापर्यंत भ्रमणध्वनीवरून पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। तेजोवलय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।